नमस्कार मित्रांनो, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पावलावर पाऊल टाकत कामाचा सपाटा सुरू केला आहे। काल त्यांनी देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक घेतली। त्यानंतर कोअर कमिटीमधील वरिष्ठ नेत्यांची एक वेगळी बैठक पार पडली। या बैठकीत सुनेत्रा पवारांनी औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्यावर नाराजी व्यक्त केली असल्याचं समजतं। गेल्या काही दिवसांपासून नरहरी झिरवळ मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयातील एका लिपिकाने लाच स्वीकारल्याच्या प्रकरणामुळे अडचणीत सापडले आहेत। त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी नरहरी झिरवळ यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरिंग याला लाचमुक्त प्रतिबंध विभागाने 35,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले। चक्क मंत्रालयात लाचखोरीचा पत्रकार घडल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे। प्रशासकीय कारभारातील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे। लाचखोरी प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतिमेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे। सोमवारी पार पडलेल्या बैठकीत सुनेत्रा पवारांनी स्पष्ट शब्दात आपली नाराजी बोलून दाखवली आहे। स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा बदनाम होणार नाही याची काळजी घ्या, तसेच प्रशासन आणि अधिकारी बदनाम होणार नाही याविषयी खबरदारी घ्या, अशा सूचना सुनेत्रा पवार यांनी नरहरी झिरवळ यांना केल्याचे सांगितले जात आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।